भारतीय सैनिक म्हणजे सामान्य माणसाचा श्वास आणि भारत माता ही आपला स्वाभिमान आहे. आपला श्वास आणि स्वाभिमान जपणं हे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे. भारतीय सैनिक आहे म्हणून आपला श्वास सुरू आहे. भारतीय सैनिकांनी भारत स्वतंत्र झाल्यापासून परकीय विध्वंसक शक्तीला मातीत गाडण्याचं काम केलं आहे. अशा भारत मातेच्या सपूतांना तुमचा आमचा सदैव सलाम आहे. आज आपल्याच मातीतील सपूताचा कौतुकास्पद आणि उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सन्मान केला जातो आहे. ते म्हणजे सुभेदार, मेजर आणि ऑर्डिनरी लेफ्टनंट सतीश संभाजीराव तपसे होय. सतीशराव तपसे हे चंदन सावरगावच्या मातीत जन्मले. याच मातीचा गंध त्यांनी कपाळी लावला आणि भारतीय सैन्यात जाण्याचं स्वप्न त्यांनी रंगवलं. लहानपणापासूनच त्यांना भारत मातेच्या रक्षणाची आणि देशसेवेची आवड होती. घरात आणि कुटुंबात प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी भारतीय सैन्यात जाण्याचा निर्धार केला. त्यांचं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चंदन सावरगाव या ठिकाणी झालं. पुढे इयत्ता 8वी ते 10वी पर्यंत शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटुंबा तालुका केज या ठिकाणी झालं. तर महाविद्यालयीन शिक्षण हे केज येथील वसंत कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी झालं. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना त्यांना देशसेवेचं वेड सतावत होतं. त्याच दरम्यान म्हणजे 12 फेब्रुवारी 1995 रोजी सतीशराव तपसे यांनी मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भरती झाले आणि 1 वर्षाचं प्रशिक्षण घेऊन भारतीय सैन्य दलात दाखल झाले. त्यांची पहिली सेवा ही दक्षिणी कमान पुणे या ठिकाणी सुरू झाली. त्यानंतर मणिपूर राज्यातील चंडेल जिल्ह्यात ऑपरेशन फॉलो ऑन या ठिकाणी सेवा सुरू केली. पश्चिम बंगाल येथे बाग डोगरा येथेही त्यांनी उत्कृष्ट सेवा केली. दरम्यानच्या काळात जम्मू काश्मीर या ठिकाणी 17 राष्ट्रीय रायफल झेंडा जिल्हा या ठिकाणी सेवा करून 1 महिन्याच्या सुटीवर आपल्या गावी चंदन सावरगाव या ठिकाणी आले. गावी आल्यानंतर गावातील आणि घरातील वातावरण हे पूर्णतः आनंदीमय झालं होतं. कारण खूप दिवसांनी सतीशराव तपसे हे गावी आले होते. मित्र परिवार व नातेवाईक भेटीगाठीसाठी येत होते. अशातच आकाशवाणी औरंगाबाद परभणी केंद्राद्वारे सर्व भारतीय सैनिकांना सूचना देण्यात आली की भारत पाक युद्धाची ठिणगी पडलेली आहे आणि तात्काळ सर्व सैनिकांनी कर्तव्यावर रुजू व्हावं. त्याच वेळी पोस्टाची तार सुद्धा येऊन चंदन सावरगाव या ठिकाणी धडकली. आनंदाचं वातावरण थोडं शांत झालं. पण घरच्यांनी व गावकऱ्यांनी आपला तरुण सहकारी भारत मातेच्या रक्षणासाठी सीमेवर जात आहे म्हणून समस्त ग्रामस्थांनी त्यांच्या सन्मानार्थ टाळ मृदंगांच्या गजरात भारत मातेच्या सन्मानार्थ घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजयाच्या घोषणा देऊन सतीशराव यांना रणभूमीत पाठवलं. सतत 90 दिवस युद्धाच्या छायेत या आपल्या शूरवीर जवानाचे व शौर्याचे प्रतीक बनवून शत्रूशी झुंज देत होते. 13 जुलै 1999 रोजी शत्रूंनी एका पोस्टावर कब्जा मिळवलाय हे माहिती झाल्यानंतर शत्रूंशी लढत असताना सतीशराव यांना 3 गोळ्या लागल्या, ज्यामध्ये 1 गोळी त्यांच्या पोटामध्ये गेली तर 2 गोळ्या डाव्या मांडीत लागून शरीराची छिन्न विछिन्न चाळणी झाली. रक्ताच्या धारा थांबत नव्हत्या. अशा परिस्थितीतही कर्तव्यनिष्ठा बजावत असताना स्वतःचा प्रथमोपचार, सोल ड्रेसिंग व फील्ड ड्रेसिंग तात्काळ करून देखील रक्तप्रवाह थांबला नाही. त्यानंतर सतीशराव यांनी स्वतःच्या युनिफॉर्मची कमबॅट कलरची पॅन्ट फाडून स्वतःचा पाय व मांसाचे तुकडे एकत्र करून बांधले व पोटाची जखम अंगातील पांढऱ्या रंगाची बनियन काढून पोटाला बांधली आणि शरीरात जोपर्यंत ताकद आहे आणि श्वासात श्वास आहे तोपर्यंत लढण्याचं धैर्य दाखवून तशा अवस्थेत 2 आतंकवाद्यांचा खात्मा केला. गंभीर जखमी झाल्यानं वेदना वाढत होत्या. त्या सहन होत नसल्यानं त्यांनी सैनिकांकडे जे वेदनामुक्त होण्यासाठी इंजेक्शन असतं ते इंजेक्शन स्वतः टोचवून घेतलं व पुन्हा मैदानात उतरले आणि पुन्हा 2 तास शत्रूंशी संघर्ष केला. या लढाईत त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे याच जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि आपल्या शेजारील सनगावचे दिगंबरराव गिरी हे होते. त्यांनी सुद्धा तेवढ्याच हिरिरीनं लढाई केली. गिरी यांच्या उजव्या पायाला गोळी लागून तेही जखमी झाले होते. सतीशराव आणि दिगंबरराव गिरी यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता जखमी असतानाही भारत मातेच्या रक्षणासाठी लढत राहिले. त्यांच्या सोबतीला असलेले साथीदार शिपाई छोटेलाल हे जखमी सैनिकांना सुरक्षा कवच देत असताना शत्रूंनी छोटेलाल यांच्यावर
अचूक निशाणा टिपत छोटेलाल यांना गंभीर जखमी केला. अशा परिस्थितीत युद्धाची परिस्थिती भयंकर होती आणि याच युद्धभूमीवर छोटेलाल यांना दोघांच्या नजरेसमोर वीरमरण आलं. हा प्रसंग खूप गंभीर आणि दुःखद होता. यानंतर सतीशराव तपसे आणि दिगंबर गिरी यांना कंपनी कमांडर मेजर सुनील यामा हे पुढे सरशीने धावले. एवढ्यात शत्रूंशी सामना करत असताना गंभीररित्या ते जखमी झाले. त्यांना पुन्हा आपल्या शत्रूंच्या गोळीबारातून वाचवलं, परंतु स्वतः मातृभूमीच्या रक्षणासाठी त्यांनी आपलं सर्वोच्च बलिदान दिलं. या घटनेचं गांभीर्य ओळखून 17 राष्ट्रीय रायफलचे कर्तव्यदक्ष जांबाज कर्नल ललित चमोला हे आपल्या अंगरक्षकांना सोबत घेऊन व क्विक रिॲक्शन टीम इन्फंट्री 600 दल यांना घेऊन जखमी सैनिकांपर्यंत पोहोचले व दूरध्वनी संचार माध्यमांशी संपर्क साधून भारतीय वायुसेनेचे चेतक हेलिकॉप्टर बोलावून सतीशराव तपसे व दिगंबर गिरी या बहादर सैनिकांना मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या संघर्षात 17 राष्ट्रीय रायफलच्या सैनिकांनी 7 आतंकवाद्यांना यमसदनी पाठवला व त्यांच्याकडून शस्त्रास्त्राचा मोठा साठा जप्त केला. 17 राष्ट्रीय रायफलचे कर्नल ललित चमोला यांनी हे ऑपरेशन सक्सेस झाल्याचं घोषित केला. विजय कारगिल ऑपरेशनमध्ये हिरिरीने काम करणाऱ्या या शूरवीर जवानांचा सन्मान करण्यात आला, ज्यामध्ये कंपनी कमांडर मेजर पी.के. सिंग सेना मेडल, शहीद मेजर सुनील यामा यांना सेना मेडल मरणोपरांत, शिपाई छोटेलाल सेना मेडल मरणोपरांत, शिपाई भरत मस्के सेना मेडल मरणोपरांत, शिपाई दिगंबरराव गिरी सनगावकर प्रशंसापत्र भारतीय स्थल सेना अध्यक्ष, सिपाई सतीशराव तपसे जे आजचे सुभेदार मेजर ऑर्डिनरी लेफ्टनंट यांना मेन्शन ऑफ डिस्पॅच हा सैन्य सन्मान तत्कालीन राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आला. कारगिल युद्धभूमी यशस्वी केल्यानंतर आणि केलेल्या उपचारानंतर सतीशराव पुन्हा सेवेत रुजू होऊन मातृभूमीची सेवा करण्याचा निर्धार त्यांनी केला. विविध राज्यांमध्ये त्यांनी सेवा केली, ज्यामध्ये मणिपूर, नागालँड, आसाम, पंजाब, राजस्थान, जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये देशसेवेचं कर्तव्य त्यांनी बजावलं. या सेवेमध्ये 1999 ते 2026 या त्यांच्या सेवेच्या कार्यकाळात त्यांनी पदोन्नतीने बढती मिळवत विविध अधिकारी पदावर आपल्या कार्याचा ठसा उमटवून विविध प्रकारची पारितोषिके आणि सन्मान पदके मिळवून मातृभूमीची सेवा केली, ज्यामध्ये भारतीय सैन्यात ते सुरुवातीला शिपाई, लान्स नायक, नायक, लान्स हवलदार, हवलदार, CHM अर्थात कंपनी हवलदार मेजर, BHM अर्थात बटालियन हवलदार मेजर, नायब सुभेदार, सुभेदार, सुभेदार मेजर, ऑर्डिनरी लेफ्टनंट या पदावर राहून त्यांनी मातृभूमीची सेवा केली. ही सेवा करत असताना जम्मू काश्मीरच्या दुर्गम भागात पाकिस्तानच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना हवलदार सतीशराव तपसे व त्यांचे सैन्य दलातील साथीदार नायक दिनकर नाळे हे 5 मराठा रॉयल बटालियनमध्ये पूंछ जिल्ह्यातील मेंढर या ठिकाणी निष्ठेने सेवा बजावत असताना शहीद जवान नायक दिनकर नाळे यांचे मातृभूमीच्या प्रतिसमर्पण व सीमारक्षण करत असताना शत्रूंशी लढत असताना वीरमरण आले. या वीर जवानांची वीरपत्नी श्रीमती अर्चनाताई नाळे दहिवाडी जिल्हा सातारा आज या चंदन सावरगाव नगरीमध्ये उपस्थित आहेत. या वीरपत्नीस चंदन सावरगाव ग्रामस्थांच्या वतीनं कोटी कोटी प्रणाम केला जातो आहे. आज आपल्या भूमिपुत्राचा म्हणजे सतीशराव तपसे यांचा गौरव व सन्मान मान्यवरांच्या हस्ते होत आहे. तरी या कर्तृत्व संपन्न भारत मातेच्या सुपुत्राला नमन करण्यासाठी आपण सर्वांनी उभं राहून कृतज्ञता व्यक्त करावी असं आवाहन या ठिकाणी करण्यात येत आहे.